नमस्कार मित्रांनो, मी विक्रम राठोड सर. शाळेचे नाव अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रम शाळा चिंचला, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधील प्रकरण पहिले गुरुत्वाकर्षण या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. आणि या प्रकरणात आपण काय काय शिकणार आहोत मित्रांनो, ते मी तुम्हाला सांगतो. लक्ष द्या. पहिलं प्रकरण आहे गुरुत्वाकर्षण. या प्रकरणात आपल्याला शिकायचं काय मित्रांनो, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, बरोबर. त्याचबरोबर वर्तुळाकार गती किंवा अभिकेंद्रकी बल कोणाला म्हणायचं, केपलरचे नियम कोणते आहेत, न्यूटनचा वैश्विक सिद्धांत कोणता आहे, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण कोणाला म्हणायचं, किंवा मुक्त पतन म्हणजे काय आणि मुक्ती वेग म्हणजे काय. हे सगळे ठळक मुद्दे जे कन्सेप्ट आहेत हे आपण क्लिअर समजून घेणार आहोत. कारण की आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपण जे महत्त्वाचे मुद्दे ते अभ्यासणार आहोत. चला तर बघूया मित्रांनो, गुरुत्वाकर्षण कुणाला म्हणायचं, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. तुम्ही अनेकदा अनुभव घेतलेला असेल की एखादी वस्तू वरती फेकली असता ती खालीच पडते. का पडत असेल याचा शोध या न्यूटनने लावला, आयझॅक न्यूटन शास्त्रज्ञ आहेत. म्हणजे रिकाम्या जागेत विचारू शकतात गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला, तर सर आयझॅक न्यूटन याने लावला. हे तुम्हाला माहिती कसा लावला मग, की ते जे शास्त्रज्ञ आहेत न्यूटन हे झाडावरून खाली पडत असलेले सफरचंदाचे पर पाहिले आणि त्यांना हा शोध लागला. त्यांना प्रथम काय झालं, प्रश्न पडला की सफरचंद जो आहे हा सरळ रेषेत खालीच का पडतात, तिरके का पडत नाहीत, किंवा क्षिती समांतर रेषेत का जात नाही. आणि बराच त्यांनी विचार केला त्याच्यावरती, आणि विचार केल्यानंतर त्याने असा निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत असेल व आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडेच असेल. तसेच झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे आणि जाणारी जी दिशा आहे ही क्षितिज समांतर असल्याने, क्षितिज लंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिज लंब दिशेने खाली पडले. अशा पद्धतीने त्याने निष्कर्ष लावला आणि या गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. मग कसा तो की एखादी वस्तू जी आहे ही पृथ्वी काय करते, प्रत्येक वस्तूवर बल प्रयुक्त करत असते आणि त्याला म्हणतात गुरुत्वबल. जे कोणत्याही वस्तूला स्वतःकडे आकर्षून घेत असते पृथ्वी, आणि अशा बळाला म्हणतात गुरुत्वबल. ठीक आहे. म्हणजेच गुरुत्वबल म्हणजे काय तुम्हाला कळालं असेल की एखादी वस्तू वरती फेकली असता ती खालीच पडते, याला कारण की पृथ्वी प्रत्येक वस्तूला स्वतःकडे खेचत असते. मग सर आयझॅक न्यूटन जे आहे हे जे शास्त्रज्ञ होऊन गेले आणि बऱ्याच प्रकारे त्यांनी अनेक शोध लावलेले आहेत, की ते एक आयझॅक न्यूटन यांचा कार्यकाल जो आहे हा 1642 ते 1727 या दरम्यानचा होता. आणि त्यांचा जन्म कुठे झाला तर इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी काय काय केलं मित्रांनो, सर आयझॅक न्यूटनने गतीचे नियम मांडले, त्याचबरोबर गतीची समीकरणे मांडली, गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडला, आणि त्याने आपल्या प्रिन्सिपिया नामक या पुस्तकामध्ये हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. त्याचबरोबर त्याआधी त्यांनी केपलरने ग्रहांच्या कक्षाचे वर्णन करणारे 3 नियम आणले होते, परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात यामागील कारणाची काही जाणीव नव्हती. आणि न्यूटनने काय केलं मित्रांनो, न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जो आहे वापरला आणि ते गणित रूपाने सिद्ध केले. अशा पद्धतीने त्याने फार उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच न्यूटनने काय काय केलं, प्रकाश, ध्वनी, उष्णता, गणित या क्षेत्रामध्ये अनेक उल्लेखनीय कार्य केले. त्याने गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध सुद्धा लावला आणि कॅल्क्युलस या नावे ओळखल्या जाणाऱ्या या शाखेच्या गणितात आणि भौतिकशास्त्रातही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. अशा प्रकारे न्यूटन जे आहेत यांनी आणखी परावर्तक दुर्बीण तयार करणारे हे पहिले शास्त्रज्ञ. म्हणजे हा सुद्धा प्रश्न रिकाम्या जागी विचारू शकतात की परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ कोणते होते, तर कोणते, न्यूटन, सर आयझॅक न्यूटन. ठीक आहे. त्यानंतरचा मुद्दा बघणार आपण, सर्क्युलर गती कोणाला म्हणायची, सर्क्युलर गती किंवा अभिकेंद्रकीय बल म्हणजे सर्क्युलर मोशन किंवा सेंट्रिपिटल फोर्स कोणाला म्हणायचं. या ठिकाणी आकृती तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, या आकृतीमध्ये की एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधलेला तुम्हाला दिसतोय. ठीक आहे. एक दोरी आहे, तिथे दगड बांधलेला आहे, बरोबर, आणि दुसरे टोक जे हातात धरलेले या ठिकाणी, आणि मग दगड एका वर्तुळाकार दिशेत फिरेल, त्या दगडावरती तुम्ही हा बल प्रयुक्त करत आहात का. बघा, हे जेव्हा तुम्ही बल फिरत तेव्हा त्याच्या बल प्रयुक्त होत असतं. मात्र असे केल्याने काय होईल की हे जे बल आहे न प्रयुक्त होण्यासाठी तुम्ही काय कराल, असे केल्याने दगडावर काय प्रभाव होईल, तर जोपर्यंत आपण दोरीला
धरून ठेवले आहे तोपर्यंत काय होईल, त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे असं खेचत असतो, गोल 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 फिरत असताना, बरोबर. जसं गोल गोल फिरेल त्याला आपण स्वतःकडे जसं खेचत असतो. ठीक आहे, हे कळालं असेल तुम्हाला. अर्थात काय, दगडावर कक्षेच्या दिशेने बल प्रयुक्त करत आहोत, हा त्याचा अर्थ, बरोबर. आपण दोरी सोडून दिली तर दगडातील आपण लावलेले बल जे आहे ते संपुष्टात येईल आणि त्यावेळी काय होईल, वर्तुळावर दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्शिकेचे दगड जे आहेत, स्पर्शिकेच्या दिशेने दगड हा फेकला जातो, कारण त्या क्षणी त्याच्या वेगाची दिशा ही असते. म्हणजे अशा पद्धतीने अभिकेंद्रिके बल कोणाला म्हणायचं की वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वर्तुळ वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते आणि त्यालाच म्हणतात अभिकेंद्रकी बल. ठीक आहे, अभिकेंद्रकी बल म्हणजे काय कळालं असेल. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते आणि त्यालाच म्हणतात वर्तुळाकार अभिकेंद्रकी बल. ठीक आहे, याला म्हटलेलं आहे अभिकेंद्री बल. स्वतःकडे ती वस्तू फिरत असते या पद्धतीने. हा मुद्दा तुम्हाला कळला असेल, वर्तुळ अभिकेंद्रकी बल म्हणजे काय. आणि याही पुढे जाऊन आपण बघणार आहोत मित्रांनो, एकदम इम्पॉर्टंट परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न, तो म्हणजे केपलरचे नियम, केपलर्स लॉ. काय काय आहेत या ठिकाणी तुम्हाला आकृती दिसत असेल. आकृतीमध्ये बघा मित्रांनो की लंबवर्तुळाकार म्हणजे कोणाला म्हणायचं. लंबवर्तुळाकार म्हणजे एखाद्या शंकूला एका प्रतलाने तिरके छेदले असते. सगळं या ठिकाणी हा शंकू दिलेला आहे बघा, हा शंकू आहे. या शंकूला एका प्रतलाने तिरके छेदले असता तयार होणारी जी आकृती आहे त्यालाच म्हणतात प्रतलीय लंबवर्तुळ. हे जे प्रतल आहे याच्याने जर छेदलं तर ही आकृती तयार झाली, याला म्हणतात प्रतलीय लंबवृत्त. आणि या दोन नाभिबिंदू असतात यामध्ये. कोणकोणते नाभिबिंदू आहेत यामध्ये, तर दोन नाभिबिंदूच्या वृत्तावरील कोणत्याही बिंदूच्या अंतराची बेरीज एक समान असते. यामध्ये F1 आणि F2 हे दोन नाभिबिंदू आहेत. त्या ठिकाणी हा F1 आणि हा F2. ठीक आहे, हे दोन नाभिबिंदू आहेत. आणि ABC या परिघावरील कोणते बिंदू असल्यास हा A, हा B आणि C हे तीन बिंदू आहेत. मग परिघावर कोणते बिंदू असल्यास काय बेरीज होते बघा, या ठिकाणी दिलेली AF1. कशा पद्धतीने ते लिहिलं जाईल, AF1 म्हणजे हा AF1, ठीक आहे, अधिक AF2, ठीक आहे, बरोबर काय, बरोबर BF1, हा BF1 अधिक BF2, ठीक आहे, बरोबर CF1, हा CF1, ठीक आहे, हा CF1 अधिक CF2. अशा पद्धतीने ही रचना तयार होते. आणि ह्या लंबवर्तुळाकार आकारावरूनच केपलरने नियम मांडले. केपलरचा पहिला नियम कोणता आहे, नीट लक्ष द्यायचं, आकृतीवर आपल्याला ते समजून घेता येईल. ठीक आहे, कशा पद्धतीने आहे ते बघा. पहिला नियम केपलरचा, हे आकृतीवर आपल्याला ते समजून घेता येईल की जी आकृती दिली, ग्रहाची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा, यावरून बघूया आता आपण. ग्रहाची कक्षा, केपलरचा पहिला नियम बघा, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. म्हणजे काय, आकृतीकडे लक्ष द्या. आकृती मग बघा, ग्रहाची सूर्याभोवतीची परिभ्रमणाची लंबवर्तुळाकार कक्षा दाखवली. या ठिकाणी सूर्याची स्थिती बघा S ने दाखवली, ह्या ठिकाणी हा सूर्य आहे S, ठीक आहे, आणि त्याच्या भोवती फिरणारे जे ग्रह आहेत हे लंबवर्तुळाकार या पद्धतीने. म्हणजेच काय, ग्रहाची कक्षा जी आहे लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. या ठिकाणी हा झाला पहिला नियम, साधा आणि सोपा नियम. ठीक आहे, लक्षात आला असेल. पहिला नियम काय मग, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या कुठे असतो, सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. ठीक आहे, आता दुसरा नियम काय आहे केपलरचा, तो आपण बघूया.
केपलरचा दुसरा नियम, तो सुद्धा आपण छान पद्धतीने समजून घेऊया. केपलरचा दुसरा नियम काय आहे? ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा जी आहे, हे ग्रह आहेत, इथं सूर्य आहे, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजे काय? या ठिकाणी बघा, हा ए आणि बी आणि सी आणि डी ही ग्रहाने समान कालावधीत पार केलेले अंतर आहेत. हा ए पासून बी पर्यंत आणि सी पासून डी पर्यंत हे ग्रहाने समान कालावधीत पार केले अंतर आहे. म्हणजेच काय? समान कालावधीनंतर ए व सी जे आहेत, ए व सी यापासून असलेले ग्रहाचे स्थान क्रमशः बी व डी ने दाखवले. ए पासून बी आणि सी पासून डी पर्यंत दाखवले, बी डी पर्यंत. ठीक आहे. आकृतीत एएस आणि सीएस जे आहेत हे सरळ रेषा आहे. एएस, हा एएस आणि सीएस, ठीक आहे. एएस आणि सीएस या सरळ रेषा एका कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात. ठीक आहे. म्हणजे अर्थातच काय, एएस बी हा ए, हा एस आणि बी, ठीक आहे. आणि सीएस डी हा सी, हा एस आणि हा डी, सीएस डी, हे क्षेत्रफळ समान आहे. याचाच अर्थ दुसरा नेम काय मग, की ग्रहाला जोडणारी सरळ रेषा, ग्रहाला जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. ठीक आहे. हा झाला दुसरा नेम. तिसरा नेम बघूया मित्रांनो. आता केपलरचा तिसरा नेम काय आहे? तिसरा नेम तो सुद्धा समजून घेण्यासारखा आहे, लक्ष द्यायचं सगळ्यांनी, नक्की तुम्हाला कळेल. केपलरचा तिसरा नेम, ठीक आहे. बघा मग काय आहे केपलरचा नेम, तोही सोपा, की सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वेग, जे सूर्याभोवती जे ग्रह फिरतात त्याचा आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाच्या समानुपाती असतो. नीट लक्ष द्या. काय काय आहे? सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा, आवर्तकाल जर टी धरला त्याचा वर्ग काय होईल? टी वर्ग. आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला, घनाला म्हणजे क्यूब, घनाला समानुपाती असतो. बघा, ग्रहाचा आवर्तकाल जर आपण टी धरला आणि त्या ग्रहाच्या सूर्यापासूनच्या अंतर जर आपण आर धरलं तर आरचा घन, म्हणजेच काय होईल तो, म्हणजेच ग्रहाचा आवर्तकाल हा टी असेल आणि सूर्यापासून त्याचे अंतर जर आर असेल तर हे सूत्रात कसं म्हणता येईल बघा, त्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग म्हणजे टीचा वर्ग हा कोणाला समानुपाती असते? मधलं समानुपाती चिन्ह कोणाला समानुपाती असतो? त्या ग्रहाच्या सूर्यापासूनच्या अंतराच्या घनाशी, म्हणजे अंतर आर आहे, आपण त्याचा घन आर क्यूब, म्हणजेच काय, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब, बरोबर काय की. अशा पद्धतीने हा तिसरा नेम आहे. तिसरा नेम कसा लक्षात ठेवायचा? मग सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजेच काय, ग्रहाचा आवर्तकाल हा टी असेल व सूर्यापासून सरासरी अंतर जर आर असेल तर मग काय, टीचा वर्ग समप्रमाणात आर क्यूब. ठीक आहे. अशा पद्धतीने हा केपलरचा नियम खूप महत्वाचा आहे, जो तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आणि तुम्हाला नक्कीच कळालेला असेल. ठीक आहे. आणि यानंतर आणखी अत्यंत महत्वाचा मुद्दा अभ्यासणार आहोत आपण मित्रांनो, तो म्हणजेच न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, याला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. मग न्यूटन जो आहे, या न्यूटनने वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. आता काय सिद्धांत मांडला त्याने, की विश्वातील प्रत्येक वस्तू जी आहे ती इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करते. विश्वात कुठे दोन वस्तू असू द्या, ते एकमेकांना ठराविक बलाने आकर्षित करतात. मग त्याच्यामध्ये जे बल असतं, जे आकर्षित करणार बल, हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असतो आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असतो. बघा, हा नियम आहे की विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते.
आणि हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. हे झालं शब्दाच्या स्वरूपात. आता आपण बघूया हे जे आपण नियम पाहिले तेच गणित स्वरूपात समजून घेऊया. बघा, समजा दोन वस्तू आहेत, त्यांचं वस्तुमान पहिल्याचं m1 आणि दुसऱ्याचं m2 आहे. ठीक आहे. आणि ह्या दोन वस्तू ज्यात आपण या दोन वस्तूमधील अंतर d ने दर्शवलेलं आहे. मग ह्या दोन वस्तूमधील गुरुत्वाकर्षणाला हा F असेल बल. ठीक आहे. मग गणित भाषेत कसं मांडू शकतो आपण बघा, या सूत्रानुसार दोन वस्तूमधील बल म्हणजे F हे त्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी म्हणजे m1 आणि m2 याचे समानुपाती आणि दोन वस्तूच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती. या ठिकाणी बघा, ही आकृती तुम्हाला कळेल की हे वस्तू ज्याचं वस्तुमान आहे m1. ठीक आहे. पहिल्याचं वस्तुमान m1, दुसऱ्याचं m1. या दोघांमध्ये जे बल आकर्षित असतं ते होतं F. ठीक आहे. आणि दोन्ही वस्तूमधील अंतर कशाने दाखवलेलं आहे, d ने. ठीक आहे. मग हे कसं मांडलं की दोन्ही वस्तूमधील बल जे आहे F हा दोन वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी, ही एक वस्तू आणि ही एक वस्तू, या दोघांच्या गुणाकाराशी म्हणजे m1 m2. गुणाकाराशी कसा असतो, समानुपाती. हे चिन्ह दिलेले ते समानुपाती, या पद्धतीचे चिन्ह. ठीक आहे. समानुपाती असतो आणि अंतराच्या वर्गाशी, अंतर d दिलेला आहे त्याचा वर्ग म्हणजे काय, d चा वर्ग. अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असतो, हा व्यस्तानुपाती चिन्ह. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे कसं मांडू शकतो बघ, F बरोबर g m1 m2 अपॉन d². या ठिकाणी g जो आहे, या g हा स्थिरांक असून त्यास वैश्विक स्थिरांक असे म्हणतात. ठीक आहे. हा मुद्दा तुम्हाला नक्कीच इथे कळाला असेल की कसा नियम मांडायचा मग, की विश्वातील वस्तू जी आहे इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते आणि हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असेल. ठीक आहे. हे नक्कीच तुम्हाला या ठिकाणी कळलं. या ठिकाणी सूत्र काय तयार झालं मग, की g बरोबर, हे जे सूत्र आहे हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की F बरोबर g m1 इंटू m2 अपॉन d². हे सूत्र इथं महत्वाचे आहे. ठीक आहे. आणि यावर आधारित त्या उदाहरणं पण विचारले जातात. मग मित्रांनो, आता आपण पुढचा मुद्दा बघणार की हे जे आपण g काढलं, गुरुत्वीय स्थिरांक, वैश्विक स्थिरांक. ठीक आहे. त्या वैश्विक स्थिरांक कसे मोजतात, मग त्याची एकके काय काय बघा, लक्ष द्या. वैश्विक स्थिरांक SI प्रणालीत g चे एकक जे आहे ते आहे न्यूटन मीटर वर्ग पर किलोग्रॅम वर्ग. न्यूटन मीटर वर्ग दर किलोग्रॅम वर्ग आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे g चे मूल्य जे सर्वप्रथम हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने प्रयोग करून मोजले. ठीक आहे. आणि SI प्रणालीत ते जे आहे ते कसं लिहिलं जातं, 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर वर्ग दर किलोग्रॅम वर्ग असा. ठीक आहे. हा अत्यंत मुद्दा महत्वाचा, हा तुम्हाला अभ्यासाचा आहे आणि लक्षात ठेवायचं, पाठ करायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा तुम्हाला नक्कीच कळालेला असेल. आणि याही पुढे जाऊन आपण मुद्दा बघणार आहे मित्रांनो, पृथ्वीचं गुरुत्व त्वरण जे आहे ते गुरुत्व त्वरण कशा पद्धतीने काम करत असते, त्याचं काय कार्य आहे. गुरुत्व त्वरण कोणाला म्हणायचं, की पृथ्वीच्या गुरुत्वबलामुळे वस्तूचे त्वरण होत असते, आपल्याला माहिती आहे. आणि त्यालाच म्हणतात पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. ठीक आहे. गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय पृथ्वीचे, हे तुम्हाला सहज सोप्या भाषेत सांगता येईल. गुरुत्वीचे त्वरण कशा पद्धतीने सांगता येईल बघा, मग की पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे त्वरण होते आणि यासच म्हणतात पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. म्हणजे पृथ्वीचे गुरुत्व त्वरण कशाने, कोणत्या अक्षराने संबोधतात, तर g ने. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं, पृथ्वीचे गुरुत्व त्वरण कशाने दर्शवते, g ने. आणि मग हे g जे आहे गुरुत्व त्वरण, याच्यामध्ये हा सर्वत्र सारखा नसतो गुरुत्व त्वरण. मग त्याच्यात काय काय बदल होतात ते आपण बघूया. तर g च्या मूल्यात होणारे बदल कसे आहेत मित्रांनो, बघा, लक्ष द्या.
तीन प्रकारे बदल. एक, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. जीच्या मूल्यात पृष्ठभागावर काय बदल होतो? तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी जीचे मूल्य जे समान असेल का? तर याचं उत्तर तुम्हाला नक्कीच नाही म्हणता येईल की ते सर्व ठिकाणी सारखं राहत नाही. याचं कारण काय की पृथ्वीचा आकार जो आहे पूर्णपणे गोलाकार नाही, म्हणून काय तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर जे आहे त्या बिंदूच्या स्थानानुसार बदलत असते, बरोबर. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्याने काय होतं, तिचा आकार हा ध्रुवाजवळ चपटा आहे, हे लक्षात असू द्या. स्वतःभोवती फिरत असल्या ध्रुवाजवळ चपटा आहे पृथ्वीचा आकार आणि विषुववृत्तावर तो थोडा फुगीर आहे. म्हणजेच काय, पृथ्वीची त्रिज्या ही ध्रुवाजवळ कमी, ठीक आहे, आणि विषुववृत्ताजवळ जास्त आहे. म्हणून काय, जीचे मूल्य जे आहे ध्रुवावर सर्वात जास्त असते, म्हणजे ते किती असते, 9.832 मीटर दर सेकंद वर्ग. आणि व तिथून विषुववृत्ताकडे जात असताना कमी कमी होत जातं, म्हणजेच विषुववृत्तावर जी जे आहे त्याचे मूल्य किती असते, सर्वात कमी, ते म्हणजे 9.78 मीटर दर सेकंद. म्हणजे अशा पद्धतीने जीच्या मूल्यात पृथ्वीच्या पृष्ठभागावरती बदल होत असतो. जीच्या मूल्यात होणारा उंचीनुसार बदल कसा मग, तर पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना, उंच जात असताना काय होतं, बिंदू जे आहे त्या बिंदूचे केंद्रापासूनचे अंतर वाढत जाते, नक्कीच वाढतं. आणि मग पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत कमी होऊन जाते. त्यामुळे त्या उंचीमुळे काय होतं, जीच्या मध्ये बदल होत असतो. उदाहरणार्थ, पृथ्वीची त्रिज्या ही 64,400 किलोमीटर आहे, बरोबर. मग पृथ्वीच्या पृष्ठभागावरून 10 किलोमीटर उंचीवर उडणाऱ्या विमानाची पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर किती असणार, मग ते 6,400 किलोमीटर, बरोबर. म्हणून काय, जीच्या मूल्यात होणारा बदल हा नगण्य असतो. परंतु जेव्हा एखाद्या कृत्रिम उपग्रहाचा विचार जर करतो तेव्हा काय होतं, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या त्याच्या उंचीमुळे होणारा म्हणजे जी मधील बदल हा विचारात घ्यावा लागतो. आणि काही विशिष्ट उंचीसाठी जीच्या मूल्यात होणारा बदल हा काही आपल्याला दिलेला आहे. कसा बदल होतो उंचीनुसार, त्या तक्त्यामध्ये आपल्याला बघता येईल बघा. पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीचं मूल्य किती असतं, नेहमी 9.8 मीटर दर सेकंद. माउंट एव्हरेस्टवर त्याची उंची आहे 8.8. बघा कशा पद्धतीने बदललेलं आहे, 8.8 किलोमीटर जे आहे त्या ठिकाणी जीचं मूल्य किती असणार, 9.8 मीटर दर सेकंद. अशाच पद्धतीने अंतराळ यानाची कक्षा ही समजा 400 किलोमीटर असेल पृथ्वीपासून वरती, तर त्या ठिकाणी जीचं मूल्य किती, 8.7 मीटर दर सेकंद. अशा पद्धतीने उंचीनुसार जीचे मूल्य हे बदलत जाते, ठीक आहे, हे कळालेलं असेल. नंतर खोलीनुसार बदल कसा होतो मित्रांनो, बघा मग जीच्या तर पृथ्वीच्या आत जात असताना काय होतं, जीचे मूल्य हे बदलत राहते. जसजसं आपण खालीवर जाणार त्या पद्धतीने जीचे मूल्य हे बदलते मित्रांनो, ठीक आहे. कसा बदल होतो, तर जीच्या मूल्यात बदल होतो हे आपण आताच पाहिलं खोलीनुसार. आणि आता खोलीनुसार हा जसं जीचा बदल असेल खाली जात असताना जीच्या मूल्यामध्ये बदल होतो, ठीक आहे. या ठिकाणी हा मुद्दा तुम्हाला कळालेला असेल मित्रांनो. आणि मग आता पुढचा मुद्दा बघणार की खोलीनुसार बदल होतोच त्यानुसार, परंतु वस्तू पृथ्वीच्या केंद्राजवळ गेल्यामुळे काय होतं, आता त्या वस्तूवर गुरुत्वबल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भागही कमी होतो. म्हणजेच या ठिकाणी काय होतं की एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वीच्या आत असताना खोलीनुसार जीचे मूल्य कमी होत जाते, ठीक आहे. हा मुद्दा या ठिकाणी आपल्याला कळालेला असेल. आणि त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो परीक्षेला विचारला जातो तो आहे वस्तुमान आणि वजन, मास अँड वेट काय आहे. तर हे बऱ्याचदा विचारतात, 3-4 मुद्दे प्रत्येक याचे आहेत, ते नीट लक्षात असू द्या. तर वस्तुमान कोणाला म्हणायचं की पदार्थामधील द्रव संचयास वस्तुमान असे म्हणतात. म्हणजेच काय, वस्तूचे वस्तुमान कोणाला म्हणायचं, त्यामध्ये असलेल्या द्रव्याचे मापन म्हणजेच वस्तुमान. हा वस्तुमान कशात मोजतात, तर एसआय पद्धत. एसआय पद्धत म्हणजे काय, तर इंटरनॅशनल सिस्टीम. एसआय पद्धतीत वस्तुमान कशात मोजलं जातं, किलोग्रॅम मध्ये, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. वस्तुमान जे आहे आधीच राशी आहे, ठीक आहे, आणि त्याचे मूल्य सगळीकडे सारखेच असते. बघा हे 4 मुद्दे लक्षात असू द्यायचे वस्तुमानाच्या बाबतीत. काय, पहिली त्याची व्याख्या की पदार्थामधील द्रव्यसंचयास वस्तुमान म्हणतात. दुसरा मुद्दा लिहिणार एसआय पद्धतीत वस्तुमानाचे एकक किलोग्रॅम.
तिसरा मुद्दा लिहिणार वस्तुमान ही अदिश राशी आहे आणि चौथा मुद्दा वस्तुमान जे आहे सगळीकडे सारखेच असते. ठीक आहे, एवढी माहिती तुम्हाला वस्तुमानाबद्दल देता येईल. आणि त्यानंतर वजन कोणाला म्हणायचं बघा, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे, वजन. ठीक आहे, तर एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्व बलाने आकर्षित करते त्या बलाला काय म्हणतात, वस्तुमान. ठीक आहे, वस्तुमान म्हणजे काय, एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्व बलाने आकर्षित करते त्याला म्हणायचं वस्तुमान, सॉरी त्याला म्हणायचं वजन. ठीक आहे, ही पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की वजन जे आहे पृथ्वीचे गुरुत्वबल, वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वबल हे समीकरणाने दाखवलं जातं या पद्धतीने बघा, W बरोबर F/mg. म्हणजेच काय, वजन हे बल आहे त्यामुळे त्याचे SI एकक काय आलं, न्यूटन. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, वजन ही सदिश राशी आहे आणि त्याचबरोबर वस्तूचे वजन हे स्थानाप्रमाणे बदलते. झाले 4 मुद्दे. काय काय लक्षात ठेवणार की एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वबलाने आकर्षित करते त्याला म्हणायचं बल. दुसरा मुद्दा, वस्तुमान जे आहे हे वस्तुमानाचे SI एकक न्यूटन आहे. त्याबरोबर वस्तुमान ही सॉरी वजन बद्दल बोलतोय आपण. वजन कोणाला म्हणायचं, एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वबलाने आकर्षित करते त्याला म्हणायचं वजन. ठीक आहे, दुसरा मुद्दा की वजन जे आहे त्याचे SI एकक आहे न्यूटन. तिसरा मुद्दा, वजन ही सदिश राशी आहे आणि चौथा, वजन हे स्थानाप्रमाणे बदलते. अशा पद्धतीने वस्तुमान आणि वजन या दोघांमधील मुद्दा आपण लक्षात ठेवून सहज परीक्षेला लिहू शकतो. ठीक आहे मित्रांनो, हे तुम्हाला नक्कीच कळालेलं असेल. आणि आता यापुढे जाऊन आपण जो मुद्दा अभ्यासणार आहोत तो म्हणजे मुक्तपतन कोणाला म्हणायचं. साधा आणि सोपं, याची व्याख्या आपण फक्त समजून घेणार. मुक्तपतन म्हणजे काय हे तुम्हाला नक्कीच कळेल की समजा पृथ्वीचे गुरुत्वबल जे आहे सगळ्या वस्तूंवर प्रयुक्त असते, आपल्याला माहिती आहे बरोबर. आपण हातात दगड धरला आणि धरलेला असताना तो बल प्रयुक्त होत, हातात धरलेला असताना काय होतं, बल हे प्रयुक्त होत असते. परंतु आपण हाताने विरुद्ध दिशेने लावत असलेले बल त्याला संतुलित करत असतो बरोबर. पण हातातून सोडून दिल्यावर दगड केवळ गुरुत्व बल प्रयुक्त होत असल्याने तो काय होतो, त्या गुरुत्वबलाच्या प्रवाहाने तो दगड खाली पडतो. म्हणजेच काय, जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्व बलाच्या प्रवाहाने गतिमान असेल तर त्या गतीला म्हणतात मुक्तपतन. बघा, कोणती वस्तू आपण घेतली हातात आणि हातातून खाली सोडल्याबरोबर काय होतं, त्याच्यावरचं बल नाहीच होतं, फक्त त्याला गुरुत्व बल खालच्या दिशेने ओढत राहतं. म्हणजेच काय, एखादी वस्तू केवळ गुरुत्व बलाच्या प्रवाहाने गतिमान असेल तर त्या गतीला म्हणतात मुक्तपतन. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण मुक्तपतन जे आहे ते आपण समजून घेऊ शकतो. ठीक आहे, आणि मित्रांनो हे जे याच्यावर काही उदाहरणं विचारले जाते या पाठावरती, एक उदाहरण आपण बघूया की वस्तुमानाचा गोल म्हणजे 3 किलोग्राम वस्तुमानाचा गोल हा 125 मीटर उंचीवरून खाली पडला. ठीक आहे, जीचे मूल्य 10 मीटर दर सेकंद वर्ग असे आहे. तर खालील मूल्य काढा. काय काय काढायचं आहे, जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी. ठीक आहे, दुसरा मुद्दा त्याच्यात बघणार आपण तो म्हणजे जमिनीपर्यंत पोहोचत असलेला वेग. तिसरा, अर्ध्या वेळेस असलेली त्याची उंची. नीट लक्षात दिलेलं काय काय, लोहगोल त्याचं वस्तुमान 3 किलोग्राम. उदाहरण सोडवताना पहिल्यांदा जे दिलेलं वस्तू आहे ते लिहून घ्यायची. मग लोहगोलाचं वस्तुमान दिलं 3 किलोग्राम बरोबर. त्यांनी कापलेले अंतर किती आहे, S 125 मीटर. ते सुरुवातीचा वेग किती, आरंभीचा वेग तो U दर्शवतो आपण, तो आहे 0. त्वरण किती निर्माण झालं त्याच्यात, A, त्याला G म्हणतात 10 मीटर दर सेकंद. ठीक आहे, तर यानुसार आता आपण न्यूटनच्या दुसऱ्या समीकरणाचा वापर करू. काय आहे समीकरण, हे सूत्र तुम्हाला पाठ करावं लागेल. S बरोबर UT अधिक 1/2 AT चा वर्ग. आता ह्याच्यात किमती टाकूया आपण.
एस दिलेला, एस किती आहे बघा 125 बरोबर, अधिक यूटी, यू किती सुरुवातीचा एक 0 गुणिले टी टाइम अधिक 102 80चा वर्ग म्हणजे हे 10 आहे, टीचा वर्ग जसाच तसा. हे जर आपण भागाकार केला या ठिकाणी कॅल्क्युलेशन जर केलं बघा कसं येतं मग, बेग बे बे पंचे 10, ठीक आहे. 5टीचा वर्ग इथे आला, या ठिकाणी काय झालं मग 125, हा 5 इकडे भागीला गेला, 5 1 5 25 5 25 तास, ठीक आहे. अशा पद्धतीने टी बरोबर किती 5. मग लोहगोल 5 सेकंदात जमिनीपर्यंत पोहोचेल, ठीक आहे. मग न्यूटनच्या पहिलं समीकरण आपण कसं आहे बघा अंतिम काढण्यासाठी, यू बरोबर व्ही बरोबर यू अधिक ए टी, याच्यात किमती टाकायच्या फक्त. व्ही किती आहे 0 आहे, अधिक ए 10 आणि 5 आता काढला टी, 10 गुणिले 5 बरोबर किती 50. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा जो मुद्दा काढला तो लोहगोलाचा जमिनीवर पोहोचण्याचा कालावधी किती 50 मीटर सेकंद, ठीक आहे. आणि आता पुढे एकूण वेळेचा अर्धा वेळ म्हणजे काय, टी बरोबर 5/2 म्हणजेच काय 2.5, म्हणजे त्या वेळेस लोहगोलाने कापलेले अंतर हे न्यूटनच्या दुसऱ्या समीकरणाने काढला आपण बघा, एस बरोबर यूटी अधिक 1/2, ठीक आहे. याच्यात काय काय करणार मग, सूत्रामध्ये किंमत टाकायची, काय काय टाकणार, यूटी यू 0 आहे बरोबर, नंतर 1/2 जशाच तसा, ए 10 आहे, टी काढला 2.5 वर्ग, याचं जर कॅल्क्युलेशन केलं 31.5 आहे. अर्धा वेळ म्हणजे काय करणार, अर्ध्या वेळेस लागणारी गोलाची उंची किती 125 वजा 31.25, याचं उत्तर जर पाहिलं तर 93.75 एवढा. अशा पद्धतीने आपल्याला सूत्रांचा वापर करून उदाहरणेही सोडवता येतात, त्यासाठी सूत्र सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे. हा पाठ तुम्हाला नक्की कळाला असेल आणि याच्यातला जे मुद्दे आहेत आपण सर्व महत्त्वाचे मुद्दे याच्यात अभ्यासले मित्रांनो, त्यामुळे नक्कीच तुम्हाला हा पाठ आवडला असे तर मित्रांनाही सांगा आणि पुढच्या वेळेस येताना याचे जे जे तुम्हाला नियम सांगितले आहेत ते नियम तुम्ही पाठ करून यायचे नेक्स्ट टाइमला, त्याची आपण रिव्हिजन घेऊया, ठीक आहे. नमस्कार, थांबतो मी.